पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। Congratulations and celebrations. मला सांगा तुम्हाला कळलं कसं? अरे दादू तू विसरला असशील पण आम्हाला एक वहिनी सुद्धा आहे आता आणि तिला आम्हाला सांगितल्याशिवाय राहावेल का? हे बरं आम्ही सराव करून घेतलेले प्रश्न विचारले का त्यांनी? तेच प्रश्न विचारले आणि त्यामुळेच तर प्रभास अरे कुठे हरवलास? काही नाही गाईज, थँक्यू सो मच खरंच। थँक्यू वगैरे नको रे, पार्टी चाहिए बॉस, पार्टी। ऑफकोर्स देणार। प्रभास आता तर मी जॉब सुद्धा करू शकते, म्हणजे आय नो ना आता की प्रोजेक्ट मध्ये काय असतं काय नसतं आणि प्रेझेंटेशन कशी द्यायची हे सगळं आता मला माहिती आहे, सो आय कॅन डू जॉब। या या यू कॅन डू जॉब। हा म्हणजे फक्त एवढंच होतं की त्याच्यामध्ये कोणीच आपल्या हातामध्ये कॉफीचा कप आणून देत नाही, बट यू कॅन डू जॉब। हा कोणी जर का रुसलं तर मग कोणी मनवायला जात नाही, बट यू कॅन डू जॉब। पार्टी झाली पाहिजे। मी कुठे नाही म्हणलंय। एक मिनिट आपला खबरी कुठे आहे? वीणा कुठे? वीणा कुठे? उसके बिना पार्टी अधूरी है बॉस। अरे वीणा का फोन ट्राय करतो, उचलतच नाहीये ती। तुझा फोन नाही उचलत आहे? थांब ग मिकी थांब। उचलला का? माहित नाही काय प्रॉब्लेम आहे, पण फोनच उचलत नाहीये। बिझी असेल, तुझ्यासाठी गिफ्ट आणत असेल। हा येईल। सदावर्ते मॅडम हा कसला चेक आहे? शैलजा सदावर्ते कुणाचाही उपकार घेत नाही आणि जर चुकून कधी घेतलीच तर ते दुपटीने परत करते। सॉरी पण तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय मला कळत नाहीये। तुला व्यवस्थित समजलंय वीणा, आणि समजून न समजण्याचा जो अभिनय करतेस ना तू मला व्यवस्थित समजतोय। हे बघा तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोला। स्पष्टच बोलते। हे पैसे मी तुला देतेय कारण आज जे डील क्रॅक झालं त्यात तुझा हात होता असं प्रभासचं म्हणणं आहे। या प्रेझेंटेशनचं सगळं क्रेडिट तो तुला देतोय आणि मला म्हणालाय वीणाचे आभार मान, म्हणून आली मी इथे। मॅडम हो, आभार मानण्यासाठी 2 शब्द सुद्धा पुरेसे आहेत, त्यासाठी ह्या चेकची गरज नाहीये मला। गरज तुला नाही मला आहे, कारण प्रत्येक गोष्टीचा संबंध मी पैशाशी जोडते। ब्लँक चेक आहे,
तुला हवी ती किंमत टाक. प्रभासच्या प्रेमाची किंमत सुद्धा टाकू शकतेस. कारण तुझं आणि प्रभासचं लग्न झालेलं मला बघवणार नाही. तू त्याला विसरून जाण्यासाठी मी वाटेल ती किंमत मोजू शकते. मी निघते. या चेकमुळे माझ्या अकाउंटमधनं पैसे विड्रॉ झाले की मला कळेलच तुझ्या उपकाराची आणि प्रभासच्या प्रेमाची काय किंमत लावली असतो. मॅडम सॉरी, पण हा चेक मी नाही घेऊ शकत. कारण मी जे काही केलंय ना त्यामागे कुठलीही उपकाराची भावना नव्हती. ठीक आहे. चेक तुला दिला काय किंवा तुझ्या विठ्ठलाला दिला काय सारखंच. शेवटी हे देऊळ तुम्हीच चालवता तेव्हा हा चेक तुमच्याच घरात येणार. आत्तू, मी तुम्हाला आत्तू म्हटलं याचा धक्का बसला असेल ना तुम्हाला. पण माझा सदावर्ते मॅडम पासून ते आत्तू पर्यंतचा प्रवास आज पूर्ण झालाय असं वाटतंय. हे बघ, मला तुझ्यासारख्या मुलीशी बोलण्यात वेळ घालवायचा नाहीये. घालवावा लागेल आत्तू, कारण मी कोणी परकी मुलगी नाही. मी तुमची होणारी सून आहे. तुमच्या लाडक्या प्रभासची वीणा आहे मी. आणि आत्तू, आजपर्यंत माझी आणि प्रभासची खूप परीक्षा घेतली गेली आमच्या प्रेमाची, कधी कोणाकडून तर कधी कोणाकडून. आणि ह्या परीक्षा देताना दरवेळी स्वतःवरचा विश्वास हरायचा. असं वाटायचं की आमचं प्रेम खरंच यशस्वी होऊ शकेल का, किंवा प्रेम तर न ठरवता केलेलं आहे पण ठरवून ते निभावता येईल का, खरंच यशस्वी होईल का. पण आज तुम्ही आमच्या प्रेमाची किंमत करून दाखवून दिलत की आमचं प्रेम किती मोठं आहे ते. आणि आता तुम्ही मान्य करा किंवा नका करू, तुम्ही माझ्यासाठी कायम आत्तूच असाल. त्यासाठी आधी प्रभासकडे तो हक्क असायला हवा ना. पण तो हक्क तर तुम्हीच त्यांना दिलाय आणि तो कायम त्यांच्याकडेच राहील. हे तू ठरवणार. नाही आत्तू, मी नाही, काळ ठरवणार. आणि असा किती काळ तुम्ही त्यांच्यावर राग धरून राहणार आहात. आणि अहो, रागाच्या भरात तोडलं म्हणून एखादं भक्कम नातं तुटलं जात नसतं. त्यातलं प्रेम जिव्हाळा कायम त्याच्या सोबत असतो.
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. खरं वाटत नाहीये ना? मग तुम्ही अजूनही त्याच मुद्द्याला धरून का बसला आहात? कोणत्या? माझ्या मामाच्या, तुमच्या मनोहरच्या मुद्द्याला. बोला ना. जस्ट शट अप. तुला तोंड दिलंय म्हणून काहीही बोलायची मुभा आहे का? आणि तसं असेल तर त्याचा वापर माझ्या समोर नाही करायचा, कारण त्या माणसाविषयी मला काहीही ऐकायचं नाहीये आणि बोलायचं तर त्याहून नाहीये. मान्य आहे मला, पण मग तुमच्या मनातला मामावरचा राग तुमच्या पुरतं का राहत नाही? तो आमच्या प्रेमाच्या आड का येतोय? हा तो तुम्हालाही माहिती आहे. तुमच्यात जे काही झालं त्यात मामाची खरंच काही चूक नाही. खरं तर मी हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये, पण तुम्ही विसरला असाल म्हणून तुम्हाला आठवण करून देते. त्यावेळी मामाला लग्न करावं लागलं कारण त्याच्यावर परिस्थितीच तशी होती. माझ्या मामी आत्याकडून त्यावेळी लग्नाआधी एक मोठी चूक घडली होती. तिची फसवणूक झाली होती आणि आपल्या ताईच्या सासरच्यांची अब्रू वाचावी म्हणून माझ्या मामाने त्याच्या स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला. त्यावेळी जर त्याने लग्न केलं नसतं ना तर आज मामी आत्या आणि तिच्या पोटात असणाऱ्या उर्मीचं काय झालं असतं मला नाही माहिती. म्हणजे काय झालं होतं नक्की? हे बघ, जे काही झालं होतं ना ते मला सगळं नीट सांग. सांगते. मला माहित होतं तुम्ही खूप हट्टी आहात आणि तुम्हाला कितीही माहित असलं तरी तुम्ही तुमचा राग आणि निर्णय नाही बदलला. त्यामुळे आता मीही ठरवलं, मी सुद्धा माझा निर्णय बदलणार नाहीये. तुम्ही यापुढे माझ्या आत्तूच असाल. नाही, मला मनोहरने असं कधीच काही सांगितलं नाही. आत्तू असं काय करताय? मामाने कितीतरी वेळा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही दर वेळेला दर खेपेला त्यांना झिडकारत राहिला. त्याला कधी संधीच नाही दिली तुम्ही. शेवटी त्याने तुम्हाला एक पत्र लिहून त्याची बाजू मांडली. नाही, त्यांनी मला असं कुठलंच पत्र लिहिलं नाही. मी निघू? प्रभास माझी रिहर्सल हॉलमध्ये वाट बघत असते. मनोहरचं मला कुठलंच पत्र मिळालं नाही, नाहीतर कदाचित त्यावेळी मामाला लग्न करावं लागलं कारण त्याच्यावर परिस्थितीच तशी होती. माझ्या मामी आत्याकडून त्यावेळी लग्नाआधी एक मोठी चूक घडली होती. तिची फसवणूक झाली होती आणि आपल्या ताईच्या सासरच्यांची अब्रू वाचावी म्हणून माझ्या मामाने त्याच्या स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला. आयुष्यभर मनोहरला दोष देत राहिले, पण कधीच त्याला समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला. त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. तो माझ्यावर मनापासून प्रेम करत होता याचा सुद्धा विसर पडला मला. माझं त्याच्यावर प्रेम होतं, पण मी नीट समजू शकले नाही त्याला. कमी पडले.
एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी त्यांनी आमच्या प्रेमाचा त्याग केला होता आणि मी मात्र त्याला स्वार्थी आणि खोटारडा समजत होते. या सगळ्याचा त्रास त्याला झाला, माझ्या प्रभासलाही झाला. माझ्या डोळ्यांवर द्वेषाची पट्टी बांधली होती मी, एवढी घट्ट की ती कोणीच सोडू शकत नव्हतं, अगदी मी सुद्धा नाही. स्वतःचीच दिशाभूल करून घेतली. आणि त्याचं खापर मात्र मनोवर टाकलं. काय केलंय शैलजा, हे काय केलं? फक्त चूक नाही, पाप केलंयस तू, पाप केलं. आता हे प्रेझेंटेशन सक्सेसफुल होण्याच्या मागे ना वीणाचा मोलाचा वाटा आहे. ती दिवस रात्र माझ्या सोबत होती. हे ना ती नसती तर कधी शक्यच झालं नसतं. हे सगळं शक्य झालं ते वीणाच्या साथीमुळे, तिने मला दिलेल्या आत्मविश्वासामुळे. सो तुम्हाला कोणाला थँक्स म्हणायचंच असेल ना तर वीणाला म्हणा. मला माहित होतं तुम्ही खूप हट्टी आहात आणि तुम्हाला कितीही माहित असलं तरी तुम्ही तुमचा राग आणि निर्णय नाही बदलणार. त्यामुळे आता मीही ठरवलं, मी सुद्धा माझा निर्णय बदलणार नाही. तुम्ही यापुढे माझ्या आत्तूच असाल. चेक, हा असा चेक तर मी जुन्या सिनेमामध्ये पाहिला होता. फक्त हिरोईनचा बाप असा चेक साइन करतो आणि असा तोंडावर फेकतो आणि म्हणतो, ये लो मेरी बेटी को भूलने की किंमत. आता मी या चेकवर ना माझं नाव लिहिते आणि माझ्या मनात येईल ती रक्कम टाकते. 1 लाख. हा कमी आहे ना जरा? हा 1 2 3 10 लाख कन्फर्म. शैलेच्या सदावर्तेकडे असतीलच ना 10 लाख. अरे पण एकत्र निघतात का 10 लाख? हॅलो वीणा, कुठे आहेस तू? यार सगळे येऊन भेटले मला, पण माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती मला अजूनपर्यंत भेटली नाहीये. हो मी निघतेच. डोंट टेल मी, तू आत्ता निघतेस इतक्या लेट? प्रभास, मी देवळात गेले होते पूजा करायला म्हणून लेट झाला, पण निघतेच मी आता.
बर ठीक आहे, लवकर ये वीणा, मी वाट बघतोय तुझी. लवकर ये, लवकर. हो येते.